तर संगमनेरची ही फेमस जोशी पाणीपुरी खरंच एवढी टेस्टी आहे का? तर चला मग टेस्ट करून बघूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी ऋतू. तर काही पण होऊ दे, पण खाण्याचा प्लॅन कधी कॅन्सल होत नसतो. मग काय, संडे म्हटल्यावर डोसा तर बनतोच ना. तर लगेचच पोहोचलो फेवरेट स्पॉट वरती. जितक्या मोठ्या एक्साइटमेंटने आलेलो आणि तीच जर आउट ऑफ स्टॉक झाली तर काय होणार. तर तसंच काय आमच्यासोबत घडलं. मूड तर खराबच झालेला होता, बट डोसा तर खायचाच होता. तर मग लोकेशन चेंज केलं आणि सरळ दुसरीकडे एंट्री केली. तर इथला डोसा ट्राय केला. टेस्टचं बोलाल तर ओके ओके होती, पण फेवरेट स्पॉटच्या डोस्याची चव दुसऱ्या कोणत्याच डोस्याला नाही. तर असं बोलून डोसा खायचा आनंद घेतला. तर संगमनेर मधला तुम्हाला कोणता डोसा आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर जरा शॉपिंग करायला निघालो. तर कुठे पण जा, पण असा एकतरी रोड आपल्याला नक्की भेटतो. नंतर पोहोचलो जोशीची पाणीपुरी ट्राय करायला. लोकेशन तर तुम्हाला माहितच असेल. नंतर फास्ट मध्ये ऑर्डर दिली आणि आपली पाणीपुरी आपल्या हातात आली. तर पाणीपुरी दिसल्यावर वेट कोणाला होतो. तर टेस्टचं बोलाल तर एक नंबरच होती. तर तुम्ही ट्राय केली की इथली पाणीपुरी. नंतर या छोट्या भाऊ सोबत मस्ती केली. तर मांजर दिसलं की दिवसातला तो छोटा क्षण स्पेशल होऊन जातो. नंतर काकींच्या हातची गरमागरम भजी आणि आळूवडीची टेस्ट घेतली. दिवस अजूनच मस्त झाला आणि सोबत चहा म्हणजे भारीच कॉम्बिनेशन. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा संगमनेर मधले कोणत्या कोणत्या स्पेशल डिशेस ट्राय करायला हवेत. आणि हो, लास्ट पर्यंत आलाच तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.